तुम्हाला माहिती आहे का? हॉटेलसारखा किंबहुना त्यापेक्षाही चांगला मटर पनीर मसाला आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतो. त्याकरता कढईत थोडं तेल घालून, तेल गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घालून हलकासा परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये आलं लसूण घालून चांगलं परतून घ्यायचं. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो चांगला गाळ होईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये काजू, मगज घालून हलकंसं परतून घ्यायचं आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर याला बारीक वाटून याची ग्रेव्ही बनवून घ्यायची. नंतर एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये लवंग, दालचिनी, बदाम फूल, मसाला वेलची आणि तमालपत्र घालून हा सगळा मसाला आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये तयार ग्रेव्ही घालून या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं की नंतर यामध्ये काही पावडर मसाले घालायचे आहेत. जसं की धने पावडर, किचन किंग मसाला, मिरची पावडर आणि मीठ. आता हा सगळा मसाला ग्रेव्हीमध्ये चांगला मिक्स करून परत या मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मटार घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्रेव्ही पातळ, घट्ट कशी हवी आहे त्यानुसार पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण झाकून हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मटार चांगला शिजल्यानंतर यामध्ये पनीर घालायचं आहे. परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत झाकण झाकून याला थोडं शिजवून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये कसुरी मेथी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही हॉटेलपेक्षा भारी मटर पनीर मसाला आता घरीच बनवू शकता.